दिनांक 4 मार्च 2025 को अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में मीट द प्रेस कार्यक्रम आयोजित हुआ, जिसमें प्रमुख तौर पर मनपा अमरावती के आयुक्त सचिन कलंत्रे ने भाग लेते अपनी कार्य पद्धति, शहरी समस्या आदि पर अपने विचार रखे। करीब 1.5 घंटे तक आयुक्त कलंत्रे ने अनेक प्रश्नों के मुद्दे उतार दिए। मीट द प्रेस करावा अशी अपेक्षा होती, परंतु माझ्याकडनंच ती राहून गेली की करतो असं झालं तसं उद्या करू, परंतु आज संधी मिळाली आणि आपला आग्रह होता सगळ्यांचा, त्यामुळे आज आपण त्या दृष्टीने आज बसलेलो आहोत. थोडक्यात पहिल्यांदा मी माझ्याबद्दल सांगतो आणि नंतर कॉर्पोरेशन इतर इश्यूजवर सांगू शकतो. साधारण माझं जे बेसिकली मुंबईमध्ये शिक्षण झालं. सुरुवातीचं शिक्षण 10वी-12वीपर्यंत, ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये झालं पुण्यामध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये झालं, ग्रॅज्युएशन हॉर्टिकल्चर आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन मायक्रोबायोलॉजी आहे. त्यानंतर काही शिक्षण करण्याची संधी मिळाली. अनेक लॉ ग्रॅज्युएट आहे, LLB आहे, सायबर लॉ पण केलेलं आहे स्पेशलायझेशन. त्यानंतर एक संधी चांगली मिळाली शासनाकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, स्ट्रॉंग बँक 15 वर्ष MBA करायची संधी मिळाली. 1 वर्ष ते 1.25 वर्ष परदेशात शिक्षण घेतलं शासनानं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रोग्राममध्ये. त्यामुळे ती पण बऱ्यापैकी संधी शिक्षणाची मिळाली. राहायला भाग सर्व्हिसेसच्या मध्ये थोडक्यात माझी ही सर्व्हिसच चौथी आहे आयुष्यात. चौथी म्हणजे 4 वेगवेगळ्या सर्व्हिसेस. सुरुवातीला मी प्रोफेसर म्हणून होतो ज्युनियर कॉलेजला ॲग्रिकल्चर असल्यामुळे, पुण्याच्या इथे नारायणगाव इथे आहे. ते सुरुवातीला जो MCDC म्हणतात वोकेशनल ऑफिसर्स, तर त्याच्यामध्ये शिकवत होतो. त्यानंतर रिसर्च सायंटिस्ट होतो ॲग्रिकल्चरमध्ये. आणि पिंड थोडासा सायंटिस्टचा होता सुरुवातीला, की आपण एक संशोधनात जावं, रिसर्च पेपर करावं. ग्रॅज्युएशन हॉर्टिकल्चर असल्यामुळे तो कल होता, त्यामुळे तिथे पण रिसर्च वर्क बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलं. त्याच्यामध्ये सायंटिस्ट म्हणून काही दिवस काम केलं. त्यानंतर मग अनेक सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं. सुरुवातीला नंतर अकाउंट्समध्ये सिलेक्शन झालं होतं, अकाउंट फायनान्स सर्व्हिस जॉईन नाही केली. ॲग्रिकल्चरमध्ये पण सिलेक्शन झालं होतं क्लास 2 म्हणून, ती पण सर्व्हिस जॉईन नाही झालं. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जॉईन झालं होतं रजिस्ट्रार म्हणून. तिथे साधारणतः एक 3-3.25 वर्षाचा कालखंड कोकणामध्ये, मुंबईमध्ये सर्व्हिस केली. आणि त्यानंतर मग डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. साधारणतः आत्तापर्यंत जर बघितलं तर 20 मधले आत्तापर्यंत झाल्या करिअरमध्ये. साधारणतः करिअर 30-32 वर्ष 93ला लागलो, 94 25 वर्षाच्या सेवेमध्ये 20 वेळा ट्रान्सफर झाल्या. विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते एक थोडंसं चांगलं होतं रेव्हेन्यूमध्ये असलं तरी. म्हणजे थोडक्यात सरकारमध्ये काम केलं, महसूलमध्ये केलं, कृषीमध्ये केलं, त्यानंतर पशुसंवर्धनमध्ये केलं, मत्स्य व्यवसायामध्ये केलं, दुग्धमध्ये केलं, त्यानंतर सामाजिक न्यायामध्ये केलं, उद्योगमध्ये केलं, त्यानंतर सरकारमध्ये केलं. आणि त्यानंतर मग GAD म्हणजे म्हणतो ते सुद्धा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विविध महाराष्ट्र शासनाचे विभाग आहेत, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी एक्सपोजर मिळतं. काही ठिकाणी प्रशिक्षण जे आहे, म्हणजे महाराष्ट्राची अपेक्स संस्था जी आहे यशोदा पुण्याची, तर तिथेही रजिस्ट्रार म्हणून किंवा सिनियर प्रोफेसर म्हणून पण जे नवीन रिक्रूट होतात, म्हणजे क्लास 1 IS त्यांचं जे काही ट्रेनिंग होतं ते पुण्यामध्ये होतं, तर तिथे पण ती संधी मिळाली. नागपूरच्या विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार म्हणून जे पशुवैद्यक विद्यापीठ आहे नागपूर, तिथे रजिस्ट्रार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अशा विविध सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपोजर मिळत गेलं. त्यामुळे अनुभव त्या पद्धतीने गेले. आणि ज्या पद्धतीने सर्व्हिसेसमध्ये मिळत होतं, साधारणतः अक्रॉस स्टेट बघितलं तर कोकणापासून गडचिरोलीपर्यंत सगळीकडे काम करण्याची संधी मिळाली. कोकणात रायगड, मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, पुणे,
त्यातून मराठवाड्यात परभणी, विदर्भात तर ऑलमोस्ट मॅक्झिमम डिस्ट्रिक्ट झाले, पूर्व विदर्भात तर सगळे जिल्हे झाले. त्यामुळे सगळीकडचं बऱ्यापैकी एक्सपोजर, तिथली सामाजिक स्थिती, तिथले पॉलिटिकल सिच्युएशन्स, तिथं बऱ्यापैकी एक्सपोजर होत गेलं. अशा तऱ्हेने ह्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये काम करण्यासाठी काय. समाचार संकलन अशोकभाई जोशी.